नमस्कार मैत्रिणींनो. तर ह्या मिरच्या मी आणलेल्या आहेत, म्हणजे लवंगी मिरची आणि बेडगी मिरची. परत हे सामान पण एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे, नीट करून. खोबरं, धन आणि बाकीचं हे मसाल्याचं सर्व पदार्थ आहेत, कारण ते वेगवेगळ्या पुड्यात आणलेले, त्याच्यामुळे सगळ्या ह्याच्यात ती ठेवलेलं होतं भाजण्यासाठी. कारण काही काही गोष्टी तळाव्या लागतात आणि काही काही भाजायचं, त्याच्यामुळं जे तळायचे ते वेगळ्या ठेवल्या आणि जे भाजायचे ते ह्याच्यामध्ये ठेवलं. तर अशा पद्धतीने जर कोणाला मसाला जर करून पाहिजे असेल ना, तर भेटेल, म्हणजे मी करून देईन तुम्हाला. घरगुती चुलीव भाजल्या होत्या मिरच्यामध्ये, चांगल्या भाजल्या जातात त्यामुळं, आणि मोकळ्या पण भाजता येतात व्यवस्थित. आता आणि बाकीचं लोखंड कढईमध्ये खोबरं आणि कांदा वाळून घेतला होता आणि तो तळला आहे ह्याच्यामध्ये, कढईमध्ये. तर त्यामुळं मसाल्याला पण चव छान येते. आणि तुम्ही बघू शकताय, म्हणजे मी कशा पद्धतीने केलेलं आहे ते मला दाखवलेलं आहे थोडक्यात. आणि हे सामान पण दाखवलेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे. आणि सर्व पद्धतीने आणि नीट करून पण घेतलेलं आहे व्यवस्थित. तर दरवेळेस मी तसाच करते मसाला. आणि तुम्ही मसाल्याचा कलर बघू शकताय कशा पद्धतीने. जास्त तिखट पण नाही झालेलं, मीडियम झालेलं आहे. कारण जास्त तिखट झाल्यावर परत त्रास होतो आपल्याला, मळमळ, जळजळ असं घशामध्ये. तर तसं पण होऊ नये त्यासाठी असा सुंदर मसाला तयार झालेला आहे. त्या एवढा मसाला केला ना तर बरोबर आपल्याला वर्षभर जातो. समजा 2 किलो, 1 किलोचं जर तुम्ही सामान घेतलं ना, तर 2 किलो त्याच्यामध्ये मसाला तयार होतो. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी करून देईल. तर आणि ही चटणी पण बघा तुम्ही, किती लाल आणि सुंदर तयार झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा मसाला तर नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चटणी पण सुंदर झालेली आहे, एकदम लाल, जसं तुम्ही मिरच्या आणताल ना तशा पद्धतीने. आणि ही भाजी पण बघू शकताय तुम्ही कशी झालेली आहे.